मुंडेंच्या राजीनाम्यासाठी फडणवीस सुरुवातीपासून आग्रही. याआधी दादांसोबत 3 ते 4 वेळा चर्चा. राजीनामा न दिल्यास मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याचा फडणवीसांचा इशारा होता. सूत्रांची माहिती. संतोष देशमुख हत्या प्रकरणात अखेर धनंजय मुंडेंचा राजीनामा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिफारशीवरून राज्यपालांनी मुंडेंना राजीनामा स्वीकारला. राजीनाम्यानंतर धनंजय मुंडेंच्या ट्विटनं नवा वाद. अजितदादा म्हणतात राजीनामा नैतिकतेतून तर राजीनामा वैद्यकीय कारणातून दिल्याचा मुंडेंचा दावा. मुख्यमंत्री पारदर्शी कारभार करत असतील तर स्वागतच. मुंडेंच्या राजीनाम्यानंतर उद्धव ठाकरेंकडून फडणवीसांचं कौतुक तर मुंडेंच्या राजीनाम्याचं खरं कारण समोर यायला हवं. ठाकरेंकडून शंका उपस्थित. संतोष देशमुखांना झालेल्या अमानुष मारहाणीचा आणखी एक पुरावा हाती. मारहाण केलेल्या तुटलेल्या पाईपचा 15 तुकड्यांचा फोटो आरोपपत्रात. देशमुख हत्या प्रकरणाचा 90 दिवसांच्या आत तातडीनं निकाल द्या, अन्यथा राज्यभरातील ग्रामपंचायतीचे सरपंच रस्त्यावर उतरणार. अखिल भारतीय सरपंच परिषदेचा सरकारला गर्भित इशारा. भास्कर जाधव विधानसभेचे विरोधी पक्षनेते असणार. ठाकरेंच्या शिवसेनेचं विधानसभा अध्यक्षांना पत्र. विरोधी पक्षनेतेपदासाठी 2.5 वर्षांचा फॉर्म्युला नाही, ठाकरेंकडून स्पष्ट. लाडक्या बहिणींना महिला दिनाची खास भेट. महिला दिनाच्या पूर्वसंध्येला फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा लाभ दिला जाणार. 2 महिन्यांचे 3,000 रुपये खात्यात जमा होणार. मुंबईत पुढच्या आठवड्यापासून नाले सफाईला सुरुवात होणार. 15 मार्च नंतर मोठ्या नाल्यांची सफाई करणार तर 31 मे पर्यंत काम पूर्ण करण्याचं पालिकेचं लक्ष्य. ऑस्ट्रेलिया 264 धावांवर सर्वबाद तर टीम इंडियासमोर विजयासाठी 265 धावांचं लक्ष्य. मोहम्मद शमी 3 विकेट तर रवींद्र जडेजा आणि वरुण चक्रवर्तीच्या 2-2 विकेट. कुस्तीपटू सुशील कुमारला दिल्ली उच्च न्यायालयाकडून जामीन. सागर धनखड हत्येप्रकरणी 50,000च्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर. सुशील कुमार 2021 पासून तिहार कारागृहात कैद.